यावर्षी जमिनीतली आर्द्रता म्हणजे मागच्या वर्षी 73% पाऊस होता आणि त्यामुळे जे भूजल पातळी होती ती सुद्धा मागच्या वेळेसच्या पावसानं रिचार्ज नाही झाली आणि यामुळं 3500 हेक्टर फळबागाचं नुकसान झालेलं आहे, ज्या जळालेल्या आहेत. जालना जिल्ह्यामध्ये 45,000 हेक्टर जवळपास फळबागा आहेत आणि मोसंबीचं साधारणतः 22,000 हेक्टरच्या पेक्षा जास्त क्षेत्र आहे. ह्या 3500 हेक्टर ज्या जळालेल्या बागा आहेत त्यामध्ये 2,500 हे प्रामुख्याने मोसंबीचं फळबागाचं क्षेत्र आहे. तर त्या पद्धतीचा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडून माझ्यापर्यंत आलेला आहे आणि तो आम्ही मदत पुनर्वसन विभागाला शासनाला पाठवतो. त्याच पद्धतीनं टँकरच्या बाबतीत जे साधारणतः गावं अफेक्टेड आहेत, तर 515 टँकर आज रोजी चालू आहेत आणि त्वरित टँकर मिळावे या पद्धतीची उपाययोजना करण्यात आलेली आहे. उपविभागीय अधिकारी SDM स्तरावरती ही उपाययोजना करण्यात आलेली आहे. प्रपोजल हे लवकर अप्रूव्हल व्हावं या पद्धतीचं रचना प्रस्ताव त्या पद्धतीनं प्रोसेस करण्यात येतात आणि आवश्यकता जिथे पडते तिथे त्वरित टँकर देण्याची कारवाई करण्यात येते. छोटंसं रिपीट घेईल सर, फळबागांचे किती क्षेत्र बाधित झालेले, कुठल्या किती आहे आकडा? जालना जिल्ह्यामध्ये साधारण जवळपास 45,000 हेक्टर इतकं फळबाग लागवड आहे. त्यापैकी 23,000 प्रामुख्याने मोसंबीची 23,000 हेक्टरच्या वरती लागवड मोसंबीची आहे. एकूण जे आता जळालेल्या बागा आहेत तर त्या 3,500 हेक्टर इतका रिपोर्ट माझ्याकडे आलेला आहे. 3,596 हेक्टर आणि त्यामध्ये प्रामुख्याने हे मोसंबीच्या फळबागा आहेत. 2,500 ते 2,600 हेक्टर त्यामध्ये मोसंबीच्या फळबागा आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.